समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कष्टाच्या बळावर आणि जिद्दीच्या जोरावर यश प्राप्त होत असते असे प्रतिपादन सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांनी केले। खटाव तालुक्यातील वडूज नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे यांनी नव्याने सुरू केलेल्या विश्वजित कृषी सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, चंद्रकांत काळे, नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, तालुका कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे, के राऊत, नेटाफेमचे सर व्यवस्थापक अरुण देशमुख, खते औषधे बी बियाणे संघटनेचे खटाव तालुकाध्यक्ष सुनील शेठ जाधव, नितीन शेठ जाधव, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक साबा शेठ निकम, ज्येष्ठ कार्यकर्त्या शशिकलाताई देशमुख, भाजपा नगराध्यक्षा प्रदीप शेट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना श्री सुंदरगिरी महाराज म्हणाले की आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर युवा पिढीने आपले पुढील आयुष्य आपल्या हिमतीच्या जोरावर आणि कष्टाच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा उद्योगधंदा यशस्वी करून इतरांना प्रेरणा द्यावी। सध्याच्या परिस्थितीत शेती उपयोगी वस्तू शेतकऱ्यांना योग्य दरात मिळण्याबरोबर माती परीक्षण होणे गरजेचे आहे। शासनाने शेतकऱ्यांसाठी आणि युवा पिढीसाठी योग्य धोरणे अवलंबले तर युवा पिढी उद्योग व्यवसायात प्रगती करू शकते। यावेळी अनेक मान्यवरांची मनोगते झाली। उपस्थित मान्यवरांचे स्वागत सौ नम्रता गोडसे, सौ विभावरी निकम, सूरज निकम आणि विश्वजित गोडसे यांनी केले। प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे यांनी केले। सूत्रसंचालन नगरसेवक अभय देशमुख यांनी केले, तर धनंजय काळे यांनी आभार मानले। कार्यक्रमास राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातील संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, खटाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्राचे सर्व संचालक, हितचिंतक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओम मंगलम, ओंकार मंगलम, गुरु मंगलम, गुरुपाद मंगलम। आज या ठिकाणी शिरवीरांच्या नगरीमध्ये आणि गणरायांच्या आणि ज्योतिर्लिंग देवाच्या या वास्तव्याने पावलेल्या पुण्यनगरीमध्ये वडूज गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आज श्री विश्वजित गोडसे यांनी या ठिकाणी विश्वजित शेती सेवा केंद्र या नावानं आज आपला व्यवसाय या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर चालू केलेला आहे। या सेवा केंद्रातून, कारण नावच आहे सेवा कृषी सेवा केंद्र म्हणून, खऱ्या अर्थानं या दुकानामधून आपल्याला या विभागामध्ये जे खऱ्या अर्थानं आलं, बटाटा, कांदा, ऊस, अनेक प्रकारचे असे योग्य प्रकारे शेतीमध्ये उत्पन्न होणारे अनेक पिकांसाठी लागणारे या ठिकाणी मार्गदर्शन, त्याचप्रमाणे अगदी योग्य दरामध्ये ना नफा ना तोटा या हेतूवरती या ठिकाणी विश्वजितनं शेतीसाठी लागणारे पूरक संपूर्ण औषधं, खतं, बी बियाणं चांगल्या ट्रेडमार्क असणाऱ्या कंपनीची या ठिकाणी आजपासून विक्री चालू केलेली आहे। तर या सर्व विभागातील शेतकरी बंधू भगिनींनी या दुकानामध्ये अवश्य भेट देऊन या ठिकाणी आपल्या लागणाऱ्या शेतीमधील पिकासाठी योग्य ते दरामध्ये अगदी कमीत कमी ना नफा ना तोटा या हेतूवरती आपण औषधं, बी बियाणं नक्कीच खरेदी करावी, ती आपली कुठल्याही प्रकारची या ठिकाणी फसवणूक होणार नाही याची आम्ही खऱ्या अर्थानं हमी देतो। त्याचप्रमाणे आज नवीन उद्योग असणारा विश्वजित हा आज आपण बघतोय BSc, MSc, केमिस्ट्री किंवा अगदी नवीन डिग्र्या घेतलेल्या इंजिनिअर सारख्या आज IT क्षेत्रामध्ये वावरत असताना अनेक मुलं सर्व्हिसच्या मागे लागलेली, परंतु खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या देशावरती अनेक प्रकारचे आर्थिक संकट येत आहेत। जागतिक स्पर्धेमध्ये युद्धाचा परिणाम वाढत आहे, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपण गॅस वगैरे बघतोय मिळणं झालंय, उपलब्ध व्हायला झाले, डिझेल गाड्याची मिळणं झाले। अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं जर आपल्याला स्पर्धेवर टिकायचं असेल तर नवीन युवकांनी या सर्व्हिसच्या मागे न लागता खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने शेती करून आणि छोटा मोठा का होईना तर व्यवसायात आपण त्यात भाग घेऊन खऱ्या अर्थानं व्यवसायाच्या पाठीमागे लागले पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपला छोटासा का असना आपला संसार आपण आपल्या पायावरती उभा करू शकतो। जर आपण धावत्या गावामध्ये सर्व्हिसच्या मागे राहिला तर आई वडिलांनी कष्ट करायचं, त्यांनी खऱ्या अर्थानं 4 पैसा जीवनामधला अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। याचं कारण असं की आता सांगितलं त्याप्रमाणे जरी भारत हा कृषीप्रधान देश असला तर सगळ्यात वाईट परिस्थिती आपल्या शेतकऱ्याचीच आहे। आणि शेतकऱ्याला मदत करत असताना त्याला अनेक स्तरावरती, शासन स्तर असेल किंवा विविध कंपन्यांच्या माध्यमातून, शासनामार्फत किंवा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न केलेला असतो। मग प्रयत्न करत असताना एक गोष्ट अतिशय महत्त्वाची तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून आहे
की आज आपण जर पाहिलं तर गावोगावी कृषी विकास केंद्र जे आहेत किंवा कृषी सेवा संस्था ज्या आहेत किंवा कृषी सेवा केंद्र आहेत यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची गरज ज्यावेळेला पडते, शेतकऱ्याला निकट ज्यावेळेला पडते, शेतकरी ज्यावेळेला त्या दुकानामध्ये पोहोचतो त्यावेळेला त्याला मार्गदर्शन करण्याचं, म्हणजे त्याला फक्त विक्री करायचं आपल्याकडे असणारा एखादं बी आहे किंवा एखादी खतं आहे तर ही त्याला फक्त विक्री न करता त्याला योग्य त्या प्रकारचं मार्गदर्शन मिळणं अतिशय जरुरीचं आहे. त्या मार्गदर्शना बरं हुकूम जर त्याने त्याच्या शेतामध्ये त्या औषधाचा, त्या बी बियाण्याचा, त्या खतांचा अवलंब जर केला तर त्याचं उत्पादन वाढण्यास निश्चितपणे मदत होते. कृषी व्यवसायामध्ये आज जे सुरू करत आहेत विश्वजित गोडसे हे स्वतः कृषी पदवीधर आहेत. BSc ॲग्रिकल्चर त्यांनी केलेलं आहे. 3-4 वर्षापासून प्रायव्हेट कंपनीमध्ये ते अतिशय चांगली सेवा देत आहेत, नोकरी करत आहेत आणि त्याच्यामध्ये आलेल्या अनुभवावरून खरं पाहायला गेलं तर तुम्हाला माहीत असेल की श्रीपाद कृषी भंडार आपलं जे पुशेगावचं आहे, आज वडूज नगरीमध्ये एक व्यावसायिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर एक वडूज शहर हे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून अग्रेसर मानलं जातं. आणि मी खऱ्या अर्थानं जे विश्वजित सर आहे त्यांच्या आई आणि वडिलांना त्यांचं मी कौतुक करेन. कारण लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं आणि शिक्षण दिल्यानंतर जेव्हा आपला मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहतो, घडतो, त्याचा एक आनंद आणि समाधान आज त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती मला अनुभवायला मिळतो. आणि अशाच प्रकारे वडूज नगर पंचायतच्या वतीने, वडूजकरांच्या वतीने आणि माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देते. खरं बघा, एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.